नमस्कार मंडळी, मी लीना पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. तर बघा, आज आहे वटपौर्णिमा. त्यासाठी मी सकाळी सकाळी अंघोळ वगैरे करून घेतली. केस वगैरे काय विंचरले नाही, कारण आज खूप कामं होती. त्यामुळे म्हटले अगोदर देवपूजा वगैरे करू आणि पूजेला जायच्या वेळेसच आवरू. तर मी इथं आता सकाळी अगोदर लवकर देवपूजा वगैरे करून घेतली. म्हटले देवपूजा झाली ना, तर मग बाकी आपण आपल्या कामांना मोकळं. तरी इथं मी आता देवपूजा वगैरे करून घेतली आणि आता शंभूला स्कूलला जायचं होतं. तर मला तर उपवास होता. यांनी देखील माझ्याबरोबर उपवास धरला होता. पहिल्याच वेळेस उपवास धरला यांनी माझ्याबरोबर देखील. मी नाही म्हणत होते, पण त्यांनी धरला. पण शंभूला स्कूलला जायचं होतं, त्यामुळे त्याला नाश्त्याला इथं मी शेवयाचा उपमा असतो ना, तो इथं मी बनवून घेत होती. मॅगीसारखा त्याला खूप आवडतो. तर मग म्हटले इथं त्याच्यासाठी मी इथं मॅगीसारखा तो उपमा बनवून घेत होती. तर बाजूलाच त्याचं बघा इकडं काय चाललंय, कधी होतोय, कधी होतोय, तयारी करून असं बघण्याचं काम चालू आहे का कधी होतोय, मला खाऊन जायचं आहे असं. तर इकडं त्याला आवरून वगैरे दिलं, बाकी घरातले कामं आवरले आणि मला पूजेला जायचं होतं. तर मी देखील निघाली होती पूजेला. सगळं आवरून घेतलं, ताट वगैरे भरलं. तर इथं बघा आता मला कढी उघडायची, पण हातात एका हातामध्ये ताट आहे आणि एक हातात तांब्या देखील भरलाय. तरी तर बघा, ताट अशा पद्धतीने सर्व भरून वगैरे घेतलं होतं आणि आता मी निघाली होती पूजेला. तर आता पूजेला गेलो आम्ही. आता मी इथे पहिल्याच वेळेस आली, कारण या अगोदर आम्ही दुसरीकडे राहायचो आणि माझ्यासोबत अजून पण लेडीज होत्या. कारण मला इथलं काही माहीत नव्हतं, त्यामुळे मी त्यांच्यासोबतच आली होती. आम्ही 5-6 जणी होतो. तर पूजा वगैरे करून घेतली. तिथं मस्तपैकी बामण बाबा देखील होते. त्यामुळे छान पूजा झाली. कारण आपण आपल्या मनाने करण्यात आणि जे गुरुजी त्यांनी सांगण्यात थोडा फरक असतो. तर मस्त विधिवत पूजा झाली. त्यानंतर आरती वगैरे झाली. आता इथं आमची आरती चालू आहे. तर आरती वगैरे करून घेतली, पूजा झाली आणि आता घरी आलो आम्ही. फोटोशूट वगैरे केलं, थोडंफार ओट्या वगैरे भरल्या आणि घरी आलो. आता संध्याकाळी उपवास सोडायला मला इथं पुरणपोळी ते बनवायचं होतं. त्यासाठी मी इथं डाळ आहे ना, ती 1 तास भिजत ठेवली होती. त्यानंतर आता 1 तास झाल्यानंतर ती इथं मी शिजायला टाकत होती. तर त्या डाळीत थोडंसं तेल टाकून घेतलं. त्यानंतर हळद देखील थोडी टाकून घेतली आणि शिजायला ठेवली होती. म्हटले लवकरच आज उपवास आहे, तर लवकर पटकन स्वयंपाकाला लागावा. तर मी इथं पटकन स्वयंपाकाला लागले. आता डाळ वगैरे शिजून घेतलं, बाकीचं देखील सर्व आवरून घेतलं होतं आणि लगेचच आता बाकी आवरून इथं पुरणपोळ्या करायला घेतल्या होत्या. तर बघा, आता इथे मी अशी थोडीशी पुरण टाकून अशी हाताने आपण भाकर जशी फिरवतो ना, तशी फिरवून घेत होती. कारण हे जे असतं ते पुरण टाकल्याने खूप मध्ये असं नरम होतं. त्यामुळे मी इथं हातानेच असं फिरवून करून घेत होती. त्यानंतर बाजूला इथं आमटी देखील बनवून घेतली होती. बाकी सर्व स्वयंपाक झालेला होता. भात वगैरे रस देखील करून मी फ्रीजला ठेवलेला होता. फक्त भजे आणि पापड वगैरे तळायचे बाकी होते. तरी इथं आता मी पोळ्या वगैरे करून घेत होती. म्हटले गरम गरमच पोळ्या करावा. तर इथे 1-2 आता पोळ्या झाल्या होत्या. तर हे बघा, ह्या ज्या पोळ्या आहे ना, खूप छान लागतात तव्याच्या पुरणपोळ्या. त्याला गावरान तूप पाहिजे आणि तूप माझं घरचंच होतं, कारण मी घरीच तूप काढते. त्यामुळे त्याच्याने अजून म्हणजे खायला स्वादिष्ट लागतं. तर इथे मी मस्त तूप टाकून वगैरे भाजून घेत होती बघा. आणि हळद टाकल्यामुळे पोळी इतकी छान दिसत होती ना एकदम. आणि मी जे पीठ मळलं होतं ना, त्यामध्ये पण थोडी हळद टाकली होती. आता सर्व स्वयंपाक वगैरे झाला. देवाला देखील नैवेद्य देऊन घेऊ म्हटले अगोदर. तर इथे मी देवाला देखील नैवेद्य देऊन घेतला. ताटाला पाणी वगैरे फिरवलं, नमस्कार केला. म्हटले आता आपल्याला जेवायला घेऊ. तर इथं आम्ही आता जेवायला घेतलं होतं. उपवास सोडायचा होता, त्यामुळे लवकरच बसलो होतो. तर चला, अशा पद्धतीने आमचा आजचा दिवस गेला. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.